राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत 15 मार्च 2024चा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे। शिक्षकांचा ड्रेस कोड कोणत्या पद्धतीचा असावा, त्यांचा पेहराव कसा असावा या संदर्भात या शासन निर्णयामध्ये महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ड्रेस कोड सोबत तुम्हाला बूट किंवा इन या सुद्धा गोष्टी यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत। या संदर्भातली रंजक आणि अधिक माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गोपाल चव्हाण। तुम्ही पाहता @way2info हे यूट्यूब चॅनल। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। 15 मार्च 2024ला जरी हा शासन निर्णय निर्गमित झालेला असला तरी त्याची अंमलबजावणी 2024-25 मध्ये आपल्याला करायची आहे। ड्रेस कोड संबंधीचा हा व्हिडिओ कोणकोणत्या शाळांना लागू असणार आहे याबाबत थोडक्यात आपण माहिती घेऊया। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक इत्यादी सर्व आस्थापनाच्या अंतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या सर्व बोर्डाच्या शाळातील कार्यरत शिक्षक यांना हा ड्रेस कोड लागू असणार आहे। शिक्षक शिक्षकांना एकसारखा ड्रेस कोड का लागू करण्यात आलेला आहे यामागचे कारण सुद्धा आपण समजून घेऊया। जनसामान्य गुरूंकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते। शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत येत असतो, तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतात। अशा वेळी शिक्षकांची वेशभूषा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी असावी या मागचा महत्त्वाचा हा उद्देश आहे। शिक्षकांचा ड्रेस कोड कसा असावा शासन निर्णयामध्ये या संदर्भात 9 बाबी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत। त्या 9 बाबी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पहिली बाब आहे, सर्व शिक्षकांना दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा। दुसरी बाब आहे की महिला शिक्षकांचा पेहराव हा कसा असावा, त्याबाबतच्या सूचना यामध्ये केलेल्या आहेत। सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा। तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर, पॅन्ट, शर्ट इन करून परिधान करावा। गडद रंगाचे विचित्र कपडे, नक्षीकाम केलेले कपडे पेहराव परिधान करू नयेत अशा सूचना या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत। तसेच शिक्षकांनी जीन्स पॅन्ट किंवा टी शर्ट याचा वापर शाळेमध्ये करू नये ह्या सुद्धा सूचना त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। तिसरी बाब आहे, परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नेटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी। चौथी बाब आहे, उक्तीप्रमाणे नमूद केलेल्या शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा। पाचवी बाब आहे, पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे। सहावी बाब आहे, पुरुष शिक्षकांनी परिधान करायच्या शर्टचा रंग हा फिक्कट असावा आणि पॅन्टचा रंग हा गडद असावा। सातवी बाब याच्यामध्ये दिलेल्या आहे, महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील असे शूज सुद्धा घ्यायचे आहेत, त्याचा वापर सुद्धा आपल्याला करायचा आहे। आठवी बाब आहे, स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचा ड्रेस कोड यामध्ये राहणार आहे। तर 9वी बाब याच्यामध्ये दिलेली आहे की वैद्यकीय कारण असेल तर पुरुष महिला शिक्षकांनी बूट किंवा शूज वापरण्यापासून सवलत देण्यात येईल, अन्यथा सवलत देण्यात येणार नाही। त्यासोबतच या शासन निर्णयामध्ये TR लावण्यासंबंधी सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहे की राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेमध्ये TR तर मराठी भाषेमध्ये T या शब्दाचे संबोधन करायचे आहे। या संबंधी बोधचिन्ह जे आहे ते माननीय आयुक्त शिक्षण यांनी ठरवायचे आहे। ते अजून सुनिश्चित झालेले नाही, परंतु TR लावण्यासंबंधी यामध्ये सूचना करण्यात आलेल्या आहेत। आणि TR बाबतची या व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा।